कोल्हापूर जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 22 फुटांवर गेली। जिल्ह्यातले 15 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेत। काही मार्गांवर नदीचं पाणी आल्यामुळे रस्ता बंद करण्यात आलाय। पावसाचा जोर कायम असल्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यातल्या इचलकरंजी, शिंगणापूर, रुई, शिरोळ, राजाराम बंधारा, यवलूस, खडक, कोगे हे सगळे बंधारे पाण्याखाली गेले। पाण्याखाली गेलेल्या 7 बंधाऱ्यांच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक आता बंद करण्यात आली। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली। आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे। धरण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडत आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पेक्षा अधिक बंधारे हे पाण्याखाली गेलेत आणि 24 तासात 20 मिलीमीटर पाऊस पडला आहे। कोल्हापुरात रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 10 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्याचबरोबर नदी नाले आता ओसंडून वाहत आहेत। सध्या पंचगंगा नदी ची पाणी पातळी ही आता झपाट्याने वाढताना 20 फुटावर गेलेली आहे। असाच जर पाऊस राहिला तर ही झपाट्याने पातळी वाढत राहील। धोका पातळी ही गाठण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि गेल्या काही दिवसापासून असलेले पावसाची उसंत पाहता या पंचगंगा नदीवर असणारी मंदिरेही उघड्यावर होती। आता म्हणजे बाहेर दिसत होती, पाण्याबाहेर पत्राबाहेर दिसत होती, परंतु आता ही मंदिरेही पाण्यात निघालेली आहेत। त्यामुळे हे पावसाचं पाणी असंच वाढत राहिलं तर प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्यामुळे पंचगंगा घाटावर येणाऱ्या सर्व नागरिक असतील, पंचगंगाच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।